सोन्याचे दर सध्या अभूतपूर्व उंचीवर पोहोचले असून अहिल्यानगर शहरात सोमवारी प्रति तोळा सोन्याचा भाव 88,300 रुपये नोंदवला गेला। सराफा व्यावसायिकांच्या मते हा दर लवकरच 90,000 रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे। गेल्या 3-4 महिन्यात सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना 8,000 ते 10,000 रुपयांपर्यंतचा परतावा मिळाला आहे, ज्यामुळे सोनं हे केवळ दागिना नसून एक विश्वासार्ह गुंतवणूक पर्याय म्हणूनही पुढे येत आहे। शेअर बाजारातील अनिश्चितता आणि जागतिक आर्थिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांचा सोन्याकडे कल वाढलाय। सध्या सण उत्सवांचा हंगाम नसल्यानं सराफा बाजारात शांतता असली तरी 30 मार्च रोजी येणारा गुढीपाडवा हा सण बाजाराला नवचैतन्य देईल, असा अंदाज व्यक्त होत आहे। जागतिक पातळीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदापासून राजकीय तणावात वाढ झाली आहे। या अस्थिर परिस्थितीचा थेट परिणाम सोनं आणि चांदीच्या किमतींवर दिसून येतोय। डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरणे हेही सोन्याच्या दरवाढीचं एक प्रमुख कारण आहे। सराफा व्यावसायिकांच्या मते सध्याच्या घडीला सोन्याची मागणी गुंतवणुकीसाठी अधिक असून खरेदी विक्रीतून बाजाराला गती मिळत आहे। मार्च महिन्यात लग्न सराई आणि सण नसल्यानं ग्राहकांची संख्या घटली असली तरी गुढीपाडव्यानंतर बाजारात पुन्हा उत्साह संचारेल अशी आशा आहे। या सणाच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे सराफा बाजार पुन्हा एकदा झळाळी मिळवेल।